च्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान हे सर्व दृश्य स्पोर्ट्स फॅमिली या युट्यूब वाहिनीवर आपल्याला बघायला मिळत आहेत. मॅच कडे वळूया. सुरेश पाटील भौमिकचे मामा आहेत आणि त्यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक. भौमिक सध्या डॉट बॉल खेळतोय, भरपूर कष्ट घेतलेत, मोठं नाव आहे टेनिस विश्वातील. लीग मॅच मधून चांगलं क्रिकेट आतापर्यंत भौमिक पाटीलचं मी पाहिलंय. कोळवटापादा चेंडू होता, हलक्या हाताने रिस्पेक्ट दिली, बॅकलिपचा वापर केला, फॉरवर्ड डिफेन्स केलं, पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलं, एका धावेने त्याने खातं उघडलं. भौमिक पाटीलचे पिता या ठिकाणी उपस्थित आहेत. नंदकुमार पाटील यांचा सुपुत्र आहेत भौमिक पाटील. विस्फोटक खेळाडू, हट्टेकट्टे वजनदार आहेत, परंतु एखाद्या लेग मॅच मध्ये संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं ते सोनं करत असतात. मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स राहिलाय. हा चेंडूला मिड ऑफच्या वरून उचलले, एकदा मिळाली, दुसऱ्या धावे करता बॅटर धावतील काय? थांब थांब असा आवाज होता भौमिक पाटीलचा. एकच धाव. एमबीएमसी मध्ये कार्यरत असलेले नंदकुमार पाटील, भौमिक पाटील यांना आपण बघतायत. नेहमीच आदर्श राहिलाय भौमिकचा, वेदांचा, आणि खरं तेच बोलत असतात. हाफ ट्रॅकर हुक केलंय, उसळी जास्त घेणारा चेंडू होता. मिड विकेट मध्ये उलट्या दिशेने अजिंक्य मात्र पुढे आले होते झेल टिपण्या करता, आणि 2 धावा होतात पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे गेली. धावा लागल्या जात आहेत 4. महागडे गॉगल्स सध्या कोणाचं असेल तर ते आहेत अजिंक्य मात्रेचे. बघू शकता तुम्ही, हलकीचे स्माइल सुद्धा त्याने दिलंय. कालच्या दिवसात त्यांनी घेतलेली एक झेप ती सुद्धा कॅप्चर केलं स्पोर्ट्स फॅमिली कॅमेरामॅनने. आता ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट मध्ये खेळलं जातोय. धाव घेण्याची संधी मिळाली नाही. डॉट बॉल. धाव संख्या पहिला षटक संपल्यानंतर आहे ती फक्त आणि फक्त 4. उर्वरित 24 बॉल मध्ये काय घडामोडी घडतील हे ऐकवण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा वळणार आहोत अतिथी कक्षाच्या दिशेने. आदरणीय सुरेश पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय नितीन पाटील यांना. नितीन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सुरेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण या अतिथी कक्षामध्ये करूया. मुर्दा प्रीमियर लीग मध्ये आलेल्या प्रत्येक अनमोल रत्नाचं स्वागत आणि सन्मान होतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण संघ मालकांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कुणाल पाटील VVIP स्टँड मध्ये आलेत काय? आलेत. कुणाल पाटील वर जास्त नजरा असेल. VVIP स्टँड मध्ये ते बसलेत. चांगलं क्रिकेट ते सुद्धा खेळतायत, एन्जॉय करतायत, मित्रांसोबत बसतायत, गप्पा मारतायत आणि खेळाडूंना मोटिवेट करतायत. असे संघ मालक प्रत्येक टीमचे आहेत. आणि मला वाटतं की पुढचं जे MPLचं आयोजन असेल ना, तो संपूर्ण जबाबदारी आर्या 11चे संघ मालक कुणाल पाटील यांनी आपल्या खांद्यावर उचललंय. आता जबाबदारी बॅटरने सुद्धा उचललंय. मैदानाच्या आतमधून मिड विकेट पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवून दिलाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. थँक्यू. पाहू नका मैना आणि करू नका आयुष्याचे दैना. कोळवटापादा चेंडू होता, जागा बनवून खेळायचं होतं. सलम मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू थांबलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. षटकाराने गणित थोडस बदललं. धावा झाले त्या 10. आता धर्मेश गोलंदाजी मार्गावर. धर्मेश माची. फुलपिच बॉल होता. ऑन साइडला आडव्या बॅटचा वापर करत खेळून काढलं जातं लॉंग ऑन क्षेत्रात. 1 धाव मिळाली बॅटरला. करण घरत संघनायक आहेत, लय मध्ये यावं लागेल. धाव संख्या 11. 9 बॉलची समाप्ती झाली. 1 षटक आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना NCC टीमची धाव संख्या 11. पुढचा बॉल सरळ बॅटने बॅकलिपचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक आलं होतं. सुरक्षित आहे. अडवलं गेलं चेंडूला. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा मिळतील बॅटर भौमिकला. धाव संख्या 13.
सुरेश पाटील भौमिकचे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भौमिक करता षटकार जर भौमिकने ठोकला तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. हे बघा चांगला एफर्ट, किंचित मला वाटतं 1 ते 2 इंच आत होता. आखुटापाचा फेल, वजनदार खेळाडूचा वजनदार वार, चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार, बॅटरने ठोकलाय ठोकलाय षटकार. षटकार मदत मिळाली आणि धावसंख्या 6 पुढे गेली. धाबा लागल्या जातात 19. म्हणूनच बॅटपॅच ह्या खेळाडूंच्या जीवनामध्ये येत असतात. ह्यामधून त्यांचं खच्चीकरण म्हणजेच मोरल डाऊन न करताना त्यांना आत्मविश्वास त्यांचा कसा वाढेल याकरता आपण प्रत्येकाने सपोर्ट करायला पाहिजे. कारण म्हणतात ना की पुस्तकांना धूळ लागल्याने इतिहास पुसला जात नाही, तो इतिहास असतोच. त्यांनी पूर्वी आपल्या टीम करता काय दिलेला आहे आणि आता तो कसा आहे याचं निरीक्षण प्रत्येकाने करायला पाहिजे. संकट मोचकाची भूमिका पूर्वी अदा करणारे खेळाडू आहेत. वेदांत पाटील जास्तीत जास्त दुखापतग्रस्त होताना दिसला आपल्याला आणि त्यामुळेच ह्या स्टार खेळाडूचे स्टार चमकताना दिसले नाहीत, परंतु पुन्हा तो वापसी करण्याकरता तयार आहे आणि काय तसा खेळ सुद्धा त्यांनी केलाय. टेनिस विश्वामधील जे काही उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहेत ते गोलंदाज त्याच्या समोर गोलंदाजी करण्याकरता सुद्धा घाबरायचे. असा वेदांत पाटील सध्या पुन्हा या MPL मध्ये खेळताना दिसलाय. या खेळाडूला आपण बघतोय आणि मागेच काही वेळापूर्वी त्यांनी चांगलं वक्तव्य केलंय. मला वाटतं बक्षीस NCC टीमने जर फायनलचा मॅच जिंकला तर त्यांना 2 कोंबडे मिळतील. टीमचे मॅनेजर हर्षद पाटील यांच्याकडून. किती किलो वजनाचे ते सांगितलं नाही. ऑन साइडला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं भौमिकने. 1च धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात. 10च्या सरासरीने 20 धाबा, 20 फॉर द विदाउट लॉस. 20 धाबा, 2 षटकांची समाप्ती. DJ Vishal Production. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धाबा. तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये कितीही चांगला खेळ केला तरी गर्व करू नका, कारण म्हणतात ना की गर्वाचे घर हे नेहमीच खाली असते. घर रस्त्यावर असलं तर त्याला चांगली किंमत मिळते, शेती रस्त्यावर असली तर तिला चांगला भाव मिळतोय, परंतु माणूस रस्त्यावर आला तर त्याला किंमत उरत नसते. थोडक्यात काय, पैसा, सौंदर्य आणि इज्जत या तिन्ही गोष्टींचा कधीच गर्व तुम्ही करू नका. पैसा एका झटक्यात, सौंदर्य एका आजारात आणि इज्जत एका चुकीमुळे तुमचं जाऊ शकतं. म्हणून प्रत्येकाने आपण आयुष्य जगत असताना प्रत्येकाची समानतेने वागलं पाहिजे. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. तिसरे षटक टाकण्याकरता आलं मंथन. त्याचा पहिल्याच बॉलवर 1 धाव मिळाली. फुलटॉस बॉल होता, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नो बॉलचा इशारा कमरेपेक्षाही जास्त वर होता. 1+1 2 धाव मिळतील बिमर होता आणि या एका धाब्याच्या मदतीनं 2 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या 23. फ्री हिट आहे, मुक्त संचार करण्याकरता बॅटर सुद्धा तयार आहेत. फ्री हिट, उघडा डोळे बघा नीट, पडणारा चेंडू आहे. फ्री 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 हिट. स्विंग अँड मिस गुड लेन्स क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं. थोडासा अपेक्षापेक्षाही थोडासा खाली राहणारा चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतो. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर आहे 23 धाबा. चेंडू टाकून चालले 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना NCC टीमची धावसंख्या 23. खतरनाक देवळा आली टीमला. विकेट मिळेल काय? फुल टॉस बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट.
स्वीपर कव्हर रिझन मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. MPL चौकार. थँक्यू. चौकारणीशी मला वाटतं राहुल गुट्टे साहेबांचं स्वागत केलंय. वेलकम राहुलजी. आम्ही स्वागत करतोय. MPL चषक 2026 मध्ये आपलं कळवटामध्ये चेंडू होता. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, टॅप केलं जातोय गलीच्या दिशेने, जिथे एकच धाव मिळेल बॅटरला. आणि धावा झाले आहेत 28. स्कोअर मोज ऑन 28. धाव संख्या चांगली आहे NCC टीमची, आणि NCC ने हा सामना जिंकला तर पॉइंट टेबल क्लिअर होऊ शकतं, म्हणजेच ती टीम सुद्धा क्वालिफाय होऊ शकतं आणि बाकीच्या टीमचा सुपडा साप. लोअर फुल टॉस बॉल मिड ऑफ, वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढलं. धाव घेण्याची संधी मिळत नाही. धाबा आहेत त्या बिनबाद नाबाद जिंदाबाद. 28 धाबा. सीट अँकर रोल अदा करतात ते काढू. पुढचा बॉल ओ मिडल आणि लेग स्टंप वरचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळून काढला जात आहे. क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि चुकीचा फायदा झालाय भौमिक पाटील या खेळाडूला. मला वाटतं डबल ऊर्जा मिळते भौमिकला. एका बाजूला मामा आहे आणि दुसऱ्या बाजूला पिता आहे. 4 धाबा. चौकार. Tosh. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फळकावर धाबा आहेत NCC टीमच्या 32 धाबा. माझी एक नम्र विनंती असेल, ज्या टू व्हीलर धारक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून जातात ना, उजव्या बाजूला काही खेळाडू कक्षा आहेत, प्रेक्षक राजा आहेत जिथे बसलेत, त्या ठिकाणी धूळ उडतंय, म्हणजेच त्या धुळीचं साम्राज्य दिसून येतं. त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये वाहनं आणू नका. उजव्या बाजूला पार्किंग झोन आहे, तिथे तुमचे वाहनं लावा. नम्र विनंती असेल. मोठं नुकसान होतं, अंगावर धूळ उडताना दिसतं. काही स्टॉल सुद्धा आहेत. तुमची मर्जी असेल जेव्हा तुमची मर्जी, डाव्या आणि उजव्या बाजूला तुमच्या पोटा करता आहे बुर्जी. स्टॉल आहेत बुर्जींचे. मॅच कडे आपण पुन्हा नजर टाकूया. 3 षटकांमध्ये धाव फळकावर धाबा आहेत त्या 32 धाबा. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक इन कडे कॅप्टन मिस्टर करण गरत. चांगलं शॉट सिलेक्शन करणचं. 1 धाव मिळाली मिड विकेट मधून थ्रो करण्याआधी. एकच धावेवर तो समाधान मानतोय. समाधान हा प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण घटक आहे. गरजेपेक्षा जे जास्त मिळते त्याला नशीब म्हणतोय. सर्व काही असून जे रडवतोय त्याला दुर्दैव म्हणतायत, आणि थोडं कमी असून जे आनंद देतायत त्याला समाधान म्हणतायत. इथे समाधान हे प्रत्येकाने मानलंच पाहिजे. फुल टॉस बॉल होता डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट हवाई सफर होते सफल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. केलाय वार, पलटवार. चौकार. थँक्यू. स्कोर मोज ऑन 37. फुल टॉस बॉल. आता विकेट जाण्याची शक्यता आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये भौमिकचा झेड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. मंथन करत नाही कोणती चूक, आणि गोलंदाजाने भागवली या विकेटने संघाची भूक. पहिला विकेट डाऊन. 1 गडी बाद. धाव संख्या 37. थँक्यू. आज भौमिकला मामाच्या गावाला जायची संधी मिळेल. 200 रुपयाचा तो मानकरी ठरलाय.
भौमिक उत्कृष्ट खेळाडू, सुस्वभावी खेळाडू आणि म्हणूनच वेदांत पाटीलने सुद्धा त्यांना या किचन गिफ्ट दिलं. काहीतरी बोलायचं होतं भौमिकला, परंतु आपल्याकडे वेळ नव्हती. आज जर त्यांची टीम क्वालिफाय झाली तर नक्कीच त्याच्यासोबत चर्चा होईलच आमची. स्कोर इज 37-1. एक गडी बाद आणि 200 रुपये लगेचच या ठिकाणी जमा केलेले आहेत सुरेश पाटील साहेबांनी. पुढचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार. यश, ओ चांगला बॉल यशचा चांगला बॉल होता. बॅटर मीत बीट होतोय. धावसंख्या धावपळकर 37. सर्व काही व्यवस्थित चाललं असताना एक चुकीचा फटका निवडला होता भौमिकने. जागा बनवून सरळ खेळणं कठीण असतं. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. स्वराज 11 वर्सेस आर्या 11. डोर डाय मॅच असेल ती सुद्धा. आता स्कोरलेस क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला होता बॅटर मीतने आणि अतिशय चांगली फेकी होती. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव्यांच्या मदतीने 39 धावा झाल्या. 39-1. एका बाजूला आर्या 11 म्हणजे संघ मालक आपण बघितलं तर कुणाल पाटील आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य 11 टीमचे संघ मालक म्हणून कुंदन म्हात्रे. ओहो, मोठा फटका आहे की काय? क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली 45. मॉन्टीने जर झेल टिपला तर महेश म्हात्रे साहेबांकडून 500 की 1000 रुपये. मॉन्टियाने जर झेल टिपला तर महेश म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. नवीन गोलंदाज आले चेतन. धावसंख्या 45. शेवटचं षटक. चेतन याने सुद्धा एका ओव्हर मध्ये 3 विकेट काढल्यात आणि चेतन हा आयकॉन आहे. इतर जे आयकॉन आहेत ना त्याही पेक्षा चांगला खेळ त्याचा झाला. याचं एक कारण असं आहे की तो कधी फेम मध्ये जास्त दिसला नाही मला आणि इथे या स्पर्धेमध्ये तो चमकदार कामगिरी करताना दिसलाय. तोच आता चेतन गोलंदाजी मार्गावर आलाय. हवेचा वेग इथे वाढलाय. जे वाहनं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळून जातील त्यांनी थोडीशी शांत आणि संत आणि सावकाश चालवा आणि आता उजव्या बाजूला पार्किंग झोन आहे तिथे आपले वाहनं पार्क करा जेणेकरून इतर जे प्रेक्षक राजा आहेत, काही संघमालक आहेत, त्यांच्या सपोर्टर्स आहेत त्यांना त्रास होऊ नये. फुल टॉस बॉल चांगला उडवलं या चेंडूला ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाचा चांगला एफर्ट बघायला मिळालाय. यश चांगलं करतोय काम तेव्हाच बनेल त्याचं नाम. चांगला एफर्ट बघायला मिळाला. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झाल्या ते 46. 47 46 अतिशय महत्वपूर्ण घटक आहे क्षेत्ररक्षक म्हटला तर, कारण जॉन टी रोड्स लगेचच आठवतो आपल्याला. टायमिंग करता आला नाही. वाईड यॉर्करचा मारा करायचा होता आणि चांगला बॉल वाईड लाईनच्या आतून टर्न होतोय. चेतन पाटील एक्सपिरियन्स आहे आणि तितकीच चांगली ऊर्जा त्याची बघायला मिळाली. फिटनेस चांगला आहे. शरीरयष्टपट्टू आहे जणू काही हा. 2 बॉल टाकून झालेत. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. धाव संख्या 46. फुल टॉस बॉल होता. बॅट 1D. बॅटचं एज लागलं. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू गेलाय आणि धावा लागले जातात ते 47. टॉस साठी या शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आर्या 11 विरुद्ध स्वराज्य 11 या दोघांमध्ये करूया मरो असा मॅच. दोघेही 1-1 मॅच जिंकलेत, 1-1 मॅच हारलेत. कुणाल पाटील वर्सेस कुंदन म्हात्रे. ओ इम्पॅक्ट इन लाईन. विकेटचं पतन. परत जावं लागतं बॅटर मीतला. अतिशय चांगला मारा, तिखट मारा चेतन या गोलंदाजाचा. गॉन.
धावसंख्या धाव फलकावर झाली आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46, 2 गडी बाद 46 धाबा. 47 आय थिंक 47 इज द स्कोर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 47 धाबा आणि चेतन या गोलंदाजाचा अचूक मारा, भेदक मारा, स्पायसी मारा बघा मिळाला, तिखट मारा. मी काल सुद्धा उल्लेख केला होता की ड्रॅगन ब्रेथ ही नावाची मिरची जगामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे, जी थोडीशी जरी खाली ना तरी मृत्यू होऊ शकतो. तशी ही समोरच्या टीमला मृत्युमुखी पाडणारी गोलंदाजी. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे. थ्रो करण्याआधी इथे किती धावा होतील ही चर्चा होतोय. पळून पूर्ण 2 धावा. तिसरी धाव घेताना विकेटचं पतन झालंय. 3 गडी बाद. धावसंख्या धाव फलकावर 49, 49 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. थँक्यू. टॉस साठी दोन्ही कॅप्टन येतील. काही वरिष्ठ मंडळी सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेला पाहण्याकरता आलं, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. नवीन बॅटर अंकित. फुल टॉस बॉल इन दी एअर. चेंडू हवेत आहे. चेंडू जातो सीमारेषे पार. बिग ब्लास्ट, बिग शो, षटकार. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 55 आणि 56 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये चेस करावं लागेल खतरनाक देवळाळी या टीमला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण वळूया टॉस कडे. एका बाजूला आर्या 11 आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम स्वराज्य 11. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. तुला बघून बघून गेलो या तंबून उन्हाचा चांदण झालं या. तुला बघून बघून गेलो या तंबून उन्हाचा चांदण झालं या. वारा शिरलाई रंगात आलो या रंगात तुझ्यात गुंतून गेलो या. माझ्या उरात धडधड कशी होती या फडफड. माझ्या उरात धडधड होती या फडफड. सुपात पाखर झालं या. मला उडू झालं या. मला हॅलो. आदरणीय किशोर भोईर साहेबांना मी आमंत्रण देतो टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला असतील आर्या 11 अविनाश, स्वराज्य 11 टीमचे अविनाश असतील आणि दुसऱ्या बाजूला आपण कॅप्टन बघतोय आर्या 11चे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देतोय कारण करूया मरो अशी लढत आहे, जिंकावंच लागेल. किशोर भोईर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उद्योजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. SNPL आणि सदानंद नगर असं या टॉस मध्ये आहे. किशोर भोईर साहेबांना विनंती असेल आपण टॉस स्पिन करावा. थांबा जरा. प्रेम भोईर आहेत समोरच्या टीमचे कॅप्टन आर्या 11 टीमचे. सदानंद नगर असा कॉल अविनाशचा. सदानंद नगर आयोजन त्यांचं आहे आणि त्यामुळे सदानंद नगर आले. दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा दिलेत. अविनाश यांनी हा टॉस जिंकलाय. टॉस फार महत्वाचा होता. काल सुद्धा जिंकणाऱ्या मॅच तुम्ही पराभवाच्या छायेमध्ये गेलेत. आज काय प्लॅनिंग आहे? करूया मरो आहे. मॅच जिंकलात तर पुढे जाल आणि मॅच हरलात तर मला वाटतं पार्टी होईल. प्लॅनिंग तर काहीच नाही. डिसिजन काय? फिल्डिंग. फिल्डिंग करते वेळी समोरच्या टीमला किती धावसंख्येवर रोकाल आणि त्यांच्या विरुद्ध काय डावपेच आखलेत? धावपेच तर काही नाही, कमीत कमी धावामध्ये रोखू. कुंदन म्हात्रे साहेबांनी काय सल्ला दिला या मॅच करता? त्यांनी आमच्यावरच सोडले सर्व.
तुमचे संघमालक कुणाल पाटील आहेत ते ते दाखल झालेले आहेत. टॉस जर जिंकला असं तर तुमचं डिसिजन काय असतं? नक्कीच मनाविरुद्ध डिसिजन झाला आहे. आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतला असता की दुपारच्या सत्रामध्ये अजून वारा जास्त येतो. एन्जॉय करता या स्पर्धेला? भरपूर. धावा किती बनवणार तरी? तरी धावा 70-75 करण्याचा आमचा मनापासून खूप प्रयत्न असेल, कारण की जिंकू किंवा मरू असा सामना आहे. जिंकलो तर सेमीफायनलला, नाही एन्जॉय करायला. पुन्हा एकदा ऐकायचं आहे, भरपूर एन्जॉय करता या स्पर्धेला? खूप सारे. याचं कारण? याचं कारण म्हणजे प्रेक्षक आणि खास करून आमचे संघ मला फुल दिलदार आहेत. म्हणजे काल तो शेवटचा सामना तुम्ही पाहिलाच होता आणि तो भरपूर खुश झाला. तो आणि रोहन भरपूर म्हणजे त्यांना खुशी, म्हणजे आता त्यांनी आमच्यावर सोडलेलं आहे. बोलताय प्रेम भाई तू काय पण कर, ही मॅच जिंकव. मी त्यांना शब्द तर नाही दिलेला आहे, पण 100% देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. धनेश, मी आहे आणि जितेश आहे, बाकी सर्व प्लेयर आहेत आणि 100% देण्याचा खूप प्रयत्न करणार. आणि असंच एक त्याला सांगतोय, माझा आवाज पोचत असेल कुणाल किंवा रोहनपर्यंत, आम्ही तुम्हाला नाराज न करण्याचा धाडस घेतलेला आहे मनावर, पण शेवटी खेळ आहे, काही होऊ शकतं. एक टॉस बॉक्सच्या व्यतिरिक्त प्रश्न असेल. काल सुपडा साफ झाला होता, आज काय मेनू आहे तिथे? आज मुंडी आहेत, मटन आहे आणि ग्रीन चिकन आहे. क्या बात आहे. एन्जॉय भरपूर सुरू आहे आमच्या प्रेक्षक राजांची. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय स्वराज्य 11 टीमचे कॅप्टन अविनाश पाटीलने. त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार आहोत आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं आर्या 11 या टीमला. होणारा मॅच काही वेळातच सुरू होणार आहे. प्रेक्षक राजे, तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. मुर्दा नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. सदानंद नगर मुर्दा गाव प्रस्तुत MPL चषक 2026. स्टील स्टे ट्यून ऑन स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह. खूप खूप धन्यवाद संदीप गावड सर. आपण पाहतोय मंचावर प्रतिष्ठित पाहुणे इथे दाखल झालेत. आदरणीय सन्माननीय पुष्पकांत पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांच्या समवेत संजयजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आशिषजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. आणि या तिन्ही मान्यवरांचं मी करतोय मनापासून स्वागत. वेलकम, मनापासून स्वागत असेल साहेब आपलं. मुर्दा प्रीमियर लीग पाहतोय आपण. अंपायर्स वेट करा थोडं. आमच्यापर्यंत ऑफिशियल सूचना मिळते की मॅन ऑफ द मॅचचे जे टी शर्ट्स आहेत ते परिधान करूनच खेळायचं आहे. त्यामुळेच आपण बघितलं तर मग टी शर्ट जर परिधान केला नाही तर मग तुम्हाला कल्पेश खास करून तुम्हाला सूचना असेल. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्टचे तुम्हाला कालच्या दिवसामध्ये जे दिलं होतं ते तुम्हाला परिधान करूनच खेळावं लागेल. आयोजकांची नम्र विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की पोहोचवली जाते. बघा सगळ्यांसाठी रूल्स सेम आहे, नियम समान आहे. त्यामुळेच आपण बघू शकतो टी शर्ट्स मात्र तुम्हाला जे दिले जात आहेत मॅन ऑफ द मॅचचे ते परिधान करूनच मात्र खेळायचं आहे, ही विनंती असेल. बघा मैदानाच्या आतमध्ये काय झालंय तर मग पहिल्या इनिंगमध्ये जो खेळ NCC टीमने केलाय, सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन पुन्हा एकदा होताना पाहायला मिळाले. वेलकम साहेब. कालच्या दिवसामध्ये देखील साहेबांनी वेळ दिला या MPL ला, मुर्दा प्रीमियर लीगला, आणि आज देखील मात्र पुन्हा एकदा थेट मोठी भेट दिलेली आहे साहेबांनी. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. बघा पहिल्या इनिंग मधला खेळ आपण पाहिला. NCC टीमनं बॅटिंग करत असताना फलकावर धावा लगावल्यात 55 आणि 56चं हे टार्गेट आहे. 56चं टार्गेट चेस करायचं आहे 5 ओव्हरमध्ये, अर्थात 30 चेंडू आणि 56 धावा. त्यामधील पहिला स्पेल जो कल्पेश माचियाचा पाहतोय आपण. कल्पेश आपण पाहिलं तर मग एक घातक गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज राहिलाय. पाहूया सध्या तरी जो बॉलिंग मार्कवर आलाय. पहिलाच बॉल मात्र बेस करत असताना काय दर्जेदार फडका. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंटचा क्लास. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. खूप खूप धन्यवाद डीजे. ओ शेट नादच केलाय थेट. हो, आणि ही आहे सगळ्यात मोठी आपल्या संघाला पहिल्याच बॉलवर भेट, आणि भेट दिली 4 धाब्यांची. चांगली सुरुवात आपण बघितलं तर हा खेळाडू आपण पाहू शकतो ना, चेतन पाटील,
ज्याप्रमाणे आपण बघितलं तर स्वभावाने आपण बघितलं तितकाच गोड आहे आणि मैदानाच्या मध्ये देखील तितकाच आपण बघितलं तर शांत देखील आहे. शांतीमध्ये क्रांती घडवतोय हे दर्शवलंय त्यांनी. फुलटॉस बॉल, परंतु यावेळेला फिल्डर तिथे होते, त्यांच्या हातामध्ये मात्र खेळून बसले. सरप्राईज झाले चेतन. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जायला हवा होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे नाराज पाहायला मिळतात आणि पहिली सफलता कल्पेशच्या खात्यामध्ये. आउट. तुम्ही नादच केलाय DJ Wagner in the जिथे जिथे चर्चा नक्कीच हीच झाली आणि मुर्दा प्रीमियर लीग ही नावाला आली आहे आणि नावाला आली. कालच्या दिवसापासून आपण बघितलं तर मग भरपूर एन्जॉय केलं जात आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर या स्पर्धेला एक टफ लेवल वर नेऊन ठेवण्याचं कार्य आयोजकांनी केलंय, संघ मालकांनी केलंय आणि खेळाडूंनी देखील केलंय. कौतुक करावं लागेल सगळ्यांचं, कारण की आपण पाहू शकतोय जो संपूर्ण आपण पाहिला गाव एकत्रित होतोय. एकत्रित गाव येऊन मात्र आपण बघितलं तर एक स्पर्धा आपण पाहिली, आपल्या गावाची स्पर्धा जी आपण पाहिलं तर आपल्या गावातले खेळाडू आपण पाहू शकतोय. त्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मात्र पुढे मिळत आहे. अशी स्पर्धा म्हणजे जी लीगची स्पर्धा आणि दर्जेदार पाहतोय. डांगसिंग धावची ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. सौरव गुप्ता पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सौरभने कालच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं होतं. कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली होती. कालच्या दिवसाचा जर इतिहास आपण पलटून बघितला ना तर तुषार पाटील सर आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. कारण की कालच्या दिवसामध्ये 15 चेंडू 32 धावा, काय जबरदस्त खेळ त्यांनी देखील केलाय आणि खास आज गरज आहे, कारण की खतरनाक आपण पाहिले तर मग या क्षणाला टीमला मॅच जिंकणं अनिवार्य आहे. खतरनाक देवळा आणि या टीमला आपण बघितलं तर मग 56 धावा चेस करायचे आहेत, परंतु त्याच्यासाठी आपण बघितलं तर मग ती सुरुवात आपण पाहिले तर चेतनने चौकाराने केले, परंतु त्यानंतर बाद झाले. आता सर्वस्व जबाबदारी जतीन आणि सौरभची. पुढील बॉल बॅकफुटला जाऊन मोठा फटका, परंतु बॅटच्या टोइनला बॉल लागतोय. पाहिलं पण तर मग डिझॉन तिथे आहे. धाव मात्र 1 मिळणार आहे. धाव फलक 5च्या घरामध्ये आपल्याला पोहोचताना पाहायला मिळालंय. ही सुरुवात आपण पाहिली आहे तर मग अजून देखील 51ची गरज असेल. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहित नाहीये, परंतु शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेलाय. परंतु या स्वराज्यामध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे जो इतिहास शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला तशाच प्रकारे आपण बघितलं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील इतिहास हा खेळाडूंच्या माध्यमातून लिहिला जातोय. पाहूया की आज कोण इतिहास लिहिणार आहे. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खेळाडूच्या हातामध्ये खेळून बसलेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सध्या तरी लाईन लेगला मात्र पकडलं जात आहे. धाव फळकावर आपण पाहिलं तर 5 चेंडू फेकून झाले 5. P1 चा स्पेल चालू आहे. 1 विकेट गमावली आहे, परंतु धीमी सुरुवात, स्लो सुरुवात पाहायला मिळते. खतरनाक देवळाली टीमला पण बघितलं तर या धावा सक्सेसफुल चेस करायच्या असतील तर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. कल्पेशचं कौतुक करावं लागेल. चांगली स्पेल मात्र त्याने पेश केलाय. प्ले अँड मिस पाहिलंय. डॉट बॉल हा येताना पाहायला मिळालाय. चांगला स्पेल बघा, चौकार आला होता पहिल्याच बॉलवर, परंतु त्यानंतर झालेला उलटवार अतिशय चांगला कमबॅक होताना पाहायला मिळाला कल्पेश यांचा. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर 5 धावा, 1 बाद 5. मंचावर जाऊया आपण. आशिषजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि आशिषजी पाटील साहेबांचा हा आदर सत्कार मान सन्मान आपण करूया. आशिषजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. साहेब यापुढे आपला आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. आशिषजी पाटील साहेबांचा हा याच्यातच आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा प्रत्यक्षात केला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतोय जे पाहुणे आज आपल्याला लाभले गेलेत आणि या पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान, अतिथी देवो भव, अतिथीचा आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. पुढील सन्मान आपण करूया. संजयजी भोईर साहेबांचा आदर सत्कार आपण करणार आहोत आणि तो सत्कार करण्यासाठी विनंती करतोय मी अजितजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते हा आपण सत्कार करूया. आमचे पाहुणे आणि नक्कीच्या पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय.
सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर क्रिकेटचा खेळ देखील सुरू आहे. चला आपण मंचावर वळतोय तिथे पुन्हा एकदा पाहुण्यांचा आदर सत्कार, मान सन्मान, शाही सन्मान हा केला जातोय. आज प्रत्येक आपण बघितलं तर मग पाहुण्याने, आज प्रत्येक आपण बघितलं तर मग मान्यवराने जी मोठी भेट दिलेली आहे आणि आपण बघितलं तर मग त्या पाहुण्यांचा आदर सत्कार, मान सन्मान, शाही सन्मान प्रत्यक्षात केला जातोय. चला जातोय आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 2. पियुषची लाईन पाहिली आपण तर वाईड आहे. मंचावर आणखीन एक पाहुणे आहेत, पुष्पकांचे पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा हा सन्मान केला जातोय. सनीजी पाटील यांच्या शुभ हस्ते. पुष्पकांचे पाटील साहेब आपण देखील पुढे या, आपला हा सन्मान केला जातोय सनी पाटील यांच्या शुभ हस्ते. अतिथी देवो भव, अतिथींचा आदर सत्कार आमचे कॅमेरामॅन जे आम्हाला दर्शवतात मंचावर, पुष्पकांची पाटील साहेबांचा हा यशोचित मान सन्मान केला जातोय. आदर सत्कार, अतिथी देवो भव. भारत देशाची संस्कृती परंपरा आणि ती जपतोय आणि या पाहुण्यांचा आदर सत्कार, मान सन्मान इथे आम्ही देखील करतोय. जाऊया आता आपण लाईव्ह ऍक्शनच्या दिशेने. धाव फलकावर नजर टाकली तर धावा 7 आहेत, म्हणजे 49 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. पियुषच्या बॉलवर केलेला हमला पाहू शकतोय, बॉल मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. बघा अकुटाची लेंथ मिळाली होती, त्या लेंथला मात्र नीट पिक केलं आणि खाली क्षेत्र. बघा P2 म्हणजे पॉवर प्लेचं बंधन आहे, दुसरा स्पेल सुरू आहे आणि 3च खेळाडू दायऱ्याच्या बाहेर आहेत, त्याचा फायदा मात्र मिळतोय. गॅपमध्ये फटका खेळला तर डेफिनेटली बाउंड्री मात्र मिळणारच आणि ते मिळताना पाहायला मिळाली आहे. 11 धावा फलकावर पाहतोय आपण. जी वाटचाल करायची योग्य रीतीने त्या दिशेने मात्र आपण पाहिलं तर मग मार्गस्थ व्हायचं आहे आणि त्या दिशेने मात्र आता जयेश निघालाय, त्याने एक चौकार ठोकलाय. आपटून टाकला होता, क्या बात आहे, सुंदर डिलिव्हरी हाताळली जाते. सरप्राईज डिलिव्हरी त्याला म्हणतात. संघाची टोटल 11 आज जरूर पाहायला मिळतोय. जतीन सौरभ आपण पाहिलं तर मग ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी. आणि खास करून पियुष यांचा स्पेल बघा, चौकार गेल्यानंतर त्यांनी कशी वापसी केली तर दाखवून दिले. एक तिखट बाउन्सर जो हाताळला गेलाय, गुड बाउन्सर. पुन्हा एकदा पाहतोय आपण, चांगली लाईन लेंथ आपण पाहू शकतोय. जतीनला थोडस आता मात्र आपण पाहिलं स्ट्रगल करावं लागतंय. बघा एक बॉल जो पुढे मिळाला होता त्यावर चौकार पडला होता. आता आपण पाहिलं तर मग बॉलर आहे ना बॅटरशी खेळतोय असं म्हणावं लागेल, कारण की बॅटल चांगलं रंगलं गेलंय. ज्या प्रकारे चौकार आल्यानंतर आपण पाहिलं की बॅटरचा बॉडी लँग्वेज ओळखला गेला. सध्या तरी आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे ही गोलंदाजी होताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहू शकतो मग थोडेसा पंचांच्या सोबत चर्चा करताना पाहायला मिळत आहेत आणि पंचांकडे देखील अनुभव आहे आणि अनुभव देखील जो दिला जातोय बॅटरला. 11 धावा फलकावर पाहतोय आपण. 45 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अजून देखील मोठे फटके नक्कीच या मॅच मध्ये भरपूर महत्वपूर्ण असतील. स्टेप आउट झाले होते आपण पाहिलं, या वेळेला आक्रमण करण्याचा मनसुबा होता. लाईन थोडीशी लांब ठेवले, गुड कमबॅक पाहतोय पियुषचा चांगला स्पेल. बघा ज्याप्रमाणे चौकार गेल्यानंतर त्यानंतर सलग 3 डॉट आलेत. 5 बॉल फेकून झाले, धावफलकावर 11 पाहू शकतोय आपण. हर्षदजी पाटील यांच्या माध्यमातून या टीमचे मॅनेजर आहेत आणि त्यांनी सांगितले जर संघ फायनल नक्की जिंकतोय तर 2 कोंबडे. लफ केला जातोय बॉलला, लेग वरचा बॉल पाहतोय आपण. डी झोन आहे तिकडे, मिळतील 2 धाबा. तो फटका आपण पाहिला तर अतिशय चांगला खेळला होता. 2 धाबा, धावफलक 13च्या घरामध्ये पोहोचले. 2 ओव्हरचा खेळ मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. अर्थातच आता आपण बघितलं तर जवळजवळ राहिलेला खेळ आहे तो म्हणजे 18 चेंडूचा आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 43 धावांची गरज. 18-43 हे समीकरण आहे. मॅच आपण बघितलं
तर थोडी आपण पाहिलं तर मग फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आपण पाहिलं तर जड दिसतंय, परंतु एक ओव्हरला टार्गेट केल्यानंतर या धावांमध्ये आपण पाहू शकतोय बॅटिंग करणारी टीम पुढे येताना पाहायला मिळू शकते. परंतु नेमका घडेल काय या मॅच मध्ये आपण बघितलं, कोणता संघ पुढे येईल, कोणता संघ मागे जाईल, प्रत्यक्षात पाहायचं आहे तर कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, तुमच्या आमची सर्वांची आवडती लीग म्हणजेच मुर्दा प्रीमियर लीग. घेऊ एक डीजे ब्रेक. खूप खूप धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय जे प्रेक्षक आज मैदानाच्या अगदी अवतीभोवती जमलेत, त्यानंतर जे स्पोर्ट्स फॅमिली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे लाईव्हच्या स्वरूपात जोडले त्यांचं देखील आम्ही करतोय मनापासून स्वागत. ज्याप्रमाणे आज आपण बघितलं तर मग फायनल डे आणि फायनल डे मध्ये प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात इथे दाखल झाला. त्यानंतर आमचे प्रमुख पाहुणे, त्यानंतर आपण बघितलं मग संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो मग आमचे संघ मालक देखील इथे जॉईंट होतील. आणि खरोखर संघ मालकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की त्यांची उत्सुकता असते, प्रत्येक खेळाडूला घेऊन पुढे येतात, नक्कीच त्यांचा इंटरेस्ट असतो. आयोजक करते आपण बघितलं तर मग संपूर्ण सदानंद नगर आणि सगळ्यांचं आपण बघितलं तर तारीफ करावी लागेल. कल्पेश स्ट्रेट टू द बॉलर, गॅप मध्ये सीधा तीर, परंतु क्या बात आहे, फिल्डिंग एफर्ट्स एनसीसी टीमचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे आपण बघितलं या मॅच मध्ये सगळं काही जोखत असताना, परंतु एका बाजूने आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर नजर हटी आणि दुर्घटना घटी असं म्हणावं लागेल, कारण की एक धाव वाचली असती, बॅकअपला कोणी नव्हतं. 1ला 2, 2ला 3 मध्ये धावा पाहतोय आपण तर मिळाल्यात. धाव फलक आपण पाहिलं तर मग अंपायर यस नक्कीच वन शॉटचा इशारा देखील दिला जातोय, पोहोचवला जातोय. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय नगरसेवक स्थानिक नगरसेवक या विभागातील जयेशजी भोईर साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुर्दा प्रीमियर लीग वन शॉटचा इशारा मिळाला आहे. मुर्दा प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण पाहतोय या विभागातील आपण बघितलं तर एक असं व्यक्तिमत्व आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की समाज कार्यामध्ये आपण बघितलं तर त्यांच्या कार्याचा ठसा असं आपण बघितलं तर मग विद्यमान नगरसेवक साहेब जयेश भोईर साहेबांचं इथे शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल मुर्दा प्रीमियर लीग 2026 मध्ये. वेलकम सुस्वागतम. धाव फलक आपण बघितलं तर मग वाढलेलं पाहायला मिळत आहे. मंचावर आपण पाहतोय हे पाहुणे विद्यमान नगरसेवक साहेब या विभागातील लोकप्रिय कर्तृत्व आणि नेतृत्व आपण पाहतोय जयजी भोईर साहेबांचं इथे शुभ आगमन होताना पाहायला मिळेल. धाव फलक आपण बघितलं तर 16 पाहायला मिळालंय. ऑन साईडला आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. इकडे आपण पाहू शकला तर मिसफील्ड झाली आहे, फिल्डर बॅकअप साठी आलेत. धावा पात्र आपण पाहिलं तर जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण बघितलं तुषारजी पाटील सर सांगतात 18 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील आपण बघितलं तर मग धावींची गरज असेल 38 आणि बॉल शेष असतील आपण पाहिले तर 15 चेंडू 38 धावा. मॅचची कहाणी पाहायला मिळत आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल का? एका बाजूने आपण बघितलं तर टीम पाहायला मिळते ती म्हणजेच एनसीसी टीम आपण बघितली तर त्या टीमचे संघमालक आहेत दर्पणजी पाटील आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग चांगला ड्राईव्ह पाहायला मिळालाय. पाहू शकतो आपण धावा मात्र आपण बघितलं तर बाउंड्रीज येत नाही त्यामुळे आपण पाहू शकतो कुठेतरी स्ट्रगल करावं लागतोय. आदरणीय सन्माननीय मुरलीधरजी पाटील साहेबांचा देखील इथे शुभागमन झाला. वेलकम, स्वागत असेल मुरलीधरजी पाटील साहेब मुर्दा प्रीमियर लीग 2026 मध्ये. 19 रन्स 19 धावा. एका बाजूने आपण बघितलं खतरनाक देवळाली टीम जी आपल्याला पाहायला मिळते आणि खतरनाक देवळाली टीम चे बॉल हा चांगल्या स्वरूपाचा पाहायला मिळाला. बघा नक्कीच आपण बघितलं तर मग धाव फलक 20च्या घरामध्ये पोहोचलेलं पाहायला मिळालंय. थांबू का थांबू 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 थांबू
20 20 धाबा पाहायला मिळाल्यात. अजून देखील आपण बघितलं तर मग जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे. 36 13 चेंडू आणि 36 धाबा हे मॅच आपण पाहतोय. बॉलला उडवलंय. दिल दोस्ती दुनियादारी फटका खेचलाय लय भारी सिक्सर. वाटाण्याचा कोलदाना रे देऊ नको, दाना दाना रे देऊ नको, दाना दाना बाई घसरून मारल्यावर तुझं बोंबलशील, दाना दाना तुझं बोंबलशील, दाना दाना वाटाण्याचा रे देऊ नको, खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतो ज्याप्रमाणे जे दोन संघाचे संघ मालक एका बाजूने एनसीसी टीम आपण बघितली तर मग कुणालजी पाटील यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूने महिजी म्हात्रे साहेबांचा संघ पाहतोय आपण. खतरनाक देवळा आली. संघाची टोटल पाहिली आपण तर 3 ओव्हरच्या खेळानंतर आपण पाहिलं तर फलकावर 26 धावा झाल्यात. मंचावर आपण जाऊया तर आदरणीय सन्माननीय नगरसेवक जे साहेब जयची भोईर साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करूया आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. राजेशजी राजपूत साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा आदर सत्कार मान सन्मान हा करणार आहोत जयेशजी भोईर साहेबांचा. या विभागातील आपण बघितलं तर एक सगळ्यांचा लाडकर कर्तृत्व नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय. जयेशजी भोईर साहेब आणि साहेबांचा हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा मंचावर केला जातोय. साहेबांची या स्पर्धेला ही एक अनमोल मोठी भेट देखील आजच्या दिवसामध्ये खास करून या मुर्दा प्रीमियर लीग साठी आणि जयेश भोईर साहेबांचा हा यशोतीच आदर सत्कार मान सन्मान हा मंचावर केला जातोय. आपण पाहू शकतोय हे चित्र आपल्याला ऑन स्क्रीन दर्शवलं जाते कॅमेरामॅनच्या माध्यमातून. थँक्यू. जाऊया आपण आता मॅचच्या दिशेने स्थिती काय आहे तर आपण पाहिली आहे. फलकावर धावा झालेल्या दिसत आहेत आपल्याला. आमचे तुषारजी पाटील सर आम्हाला सांगतायत की धावा झालेल्या आहेत 26 म्हणजे जिंकण्यासाठी धाव्यांची गरज अजून देखील आपण पाहिली तर आहे 30. बॉल बुलटॉस बॅटवर मात्र घेतलाय. बॉलला मात्र आपण पाहिलंय भिडकावून दिलाय मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर 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 6 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. उडल्यादिरजी पाटील साहेबांचा देखील आपण आदर सत्कार मान सन्मान हा करूया. ऋतिकजी ताळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा आदर सत्कार मान सन्मान हा करूया. मुरलीधरजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी देखील आज खास करून वेळ दिला या स्पर्धेला आणि मुरलीधरजी पाटील साहेबांचा देखील हा आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय मंचावर. ऑन स्क्रीन आपण पाहतोय हा पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट आणि बॅक टू द क्रिकेट वळत असताना आपण बघितलं तर धाव फलकावर आमचे तुषार सांगतायत आम्हाला 33 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी आता 23 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 23 धावा. बघा मॅच मध्ये आपण बघितलं तर मग 2 मोठे फटके येऊ शकतात पूर्णपणे. परंतु 2 मोठे फटके मात्र लगाबल कोण सौरभ आपण पाहू शकतोय ज्याने एक चांगली आपण पाहिलं तर मग उलटॉस होता. याही वेळेला आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट खेळला जातोय कावकाडो क्षेत्रामध्ये. मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळाले. धावा मिळत आहेत पाहूया किती मिळतील. पाहू शकतोय पूर्णपणे जान ऊर्जा सगळं काही टाकलं जात आहे. मॅच जिंकायची आहे. आपण पाहिले तर मॅच जिंकून मात्र पुढे जायचं आहे.
यस ओके आपण बघितलं तर मग धाव फलकामध्ये थोडंसं चेंजेस, कारण की एक काउंट केला होता तिथे 2 धावांचा इशारा. आणि नक्कीच आपण बघितलं तर मग इट्स ओके, सगळं काही मात्र ठीक केलं गेलंय. आणि धाव फलक पहिलं पण तर मग 37. बॉल हवेत आहे आणि अगदी आपण बघितलं तर मग कॅच तिथे पकडला जात आहे. बघा मगाशी एक जो षटकार गेला होता आणि षटकाराच्या बाहेर म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर तो कॅच पकडला होता निलेश माची याने. आणि त्यांच्यासाठी विनोदजी भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालंय. याच आपण पाहिलं तर आयवा कॅचसाठी आणि ते पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालंय. आपण यायचं आहे, ते पारितोषिक देखील कलेक्ट करायचं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये विकेटचं देखील पतन होताना पाहायला मिळालंय. विकेट मोक्याच्या क्षणी आलंय, परंतु आपण बघितलं तर 7 चेंडू 19 धावा मॅचची खरी स्थिती पाहायला मिळते. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर स्थिती आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत नवीन बॅटर मिस्टर दिलीप मॅच आपण पाहिलंय तर एक चांगले बॅटर आहेत, परंतु 7 चेंडू आहेत. आणि या 7 चेंडू मध्ये आपण बघितलं तर हे टार्गेट चेस करायचं आहे 19 धाव्यांचं. मात्र अशक्य नाहीये, परंतु शक्य होऊ शकते, करून दाखवावं लागेल. हा बॉल खूप निर्णायक असेल. या बॉलवर एक चांगला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करावाच लागेल. अभिनय तो कभी नाही. स्थिती पाहतोय आपण 7-19. बॉलला उडवलाय, बॉल हवेत, फिल्डर आले तिकडे, करण नाही करणार मिस्टेक. विकेट मिळाली आहे बॉलरला. दिलीप आले होते, झाले बाद. मॅच मध्ये आपण पाहिलं तर चेसिंग करताना खतरनाक देवळाली टीम बसलेली पाहायला मिळते. कारण की आता आपण बघितलं तर जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये तब्बल 19 धाव्यांची गरज आहे. हे मॅच मात्र जिंकेल कोण, 19 धावा पूर्ण होतील की नाही, प्रश्न तुमच्या मनामध्ये, प्रश्न आमच्या मनामध्ये, प्रश्न आहे सगळ्यांच्या मनामध्ये. प्रश्नाचं उत्तर मिळत थेट मैदानाच्या आतमध्ये. पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे तुमच्या आमची सर्वांची आवडती लीग मुर्दा प्रीमियर लीग. घेऊ एक डीजे ब्रेक. खूप खूप धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये सौरव आहे, तोपर्यंत सगळं काही मॅच मध्ये असू शकतंय. खतरनाक देवळाली टीम जिंकेल की मग एनसीसी जिंकेल, कारण की माहिती आहे इकडे नेमकं काय आहे. जवळ आपण चर्चा करायची झाली तर मग सौरवकडे आपण बघितलं ते कॅपॅसिटी आहे, दर्शवावी लागेल त्यांना मात्र. परंतु बॉलर कोण आहेत, बॉलरकडे जाऊया आपण. वंश आहेत, अगदी आपण पाहिलं तर एक अंडर 19चा खेळाडू दिसतोय. यस डेफिनेटली आपण पाहिलं तर एक रायझिंग प्लेअर आणि त्याच्यावर ठेवलेला विश्वास. आणि आपण बघितलं तर वय वर्ष आपण बघितलं तर मग 15 वर्षाचा खेळाडू आणि जवळपास आत्ताच 10वीचा एक्झाम देखील आपण पहिला देऊन आलाय, परंतु नक्कीच ती एक्झाम तिथे दिली आहे. परंतु आता ही एक्झाम आहे 6-19 डिफेंड केला जातील का, कुठला जाऊन खेळलाय बॉल लाईन बिलच्या वरून, बॉल मात्र चाललाय अडवण्याचा प्रयत्न. पाहतोय आपण धावा हव्यात आल्यात आणि पहिल्याच बॉलवर 3 धावा आल्यात. म्हणजेच बघा 19 धाव्या होत्या, पहिल्या बॉलवर आलेल्या 3. मॅच मध्ये आपण बघितलं मोठा ट्विस्ट असेल, 5 चेंडू आणि 16 धावा पाहू शकतोय आपण ज्याप्रमाणे. आणि जवळ आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ही मॅच रंगताना पाहायला मिळत आहे. हृदयाचे ठोके कोण जिंकेल, मग एका बाजूला 16 धाव्यांची गरज आहे, 5 मध्ये 16. वंशने मॅच जिंकवली तर प्रशांत भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. मॅच जिंकवली तर अकुटब्याची लेन पाहतो या वेळेला फिल्डर आहे तिकडे, बॉलला पकडलाय, फेकलाय, रन्स मिळेल फक्त 1. पाहू शकतोय वंशचं कौतुक करावं लागेल. वंश भोईर पाहतोय आपण 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रशांत यांच्याकडून. प्रशांत भोईर यांच्याकडून पारितोषिक लागलंय. सध्या तरी आपण बघितलं तर मग एक 10 मिळाली आहे. सध्या तरी आपण पाहिली तर मग आता 14 हव्यात, 15 हव्यात, माफ करा 15 हव्यात, कारण की 16 हव्या होते, एक कमी झाली, 16 हव्यात. फ्लाइट दिली जाते, गती कमी केली जाते, फटका डाऊन स्विंग डाऊन द ट्रॅक. ओहो
बॉल चाललाय 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 बाउंड्रीच्या बाहेर. लेट आलाय परंतु थेट आलाय, चौकार आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच इंटरेस्टिंग आहे. पाहू शकतो चौकार आलाय. थँक्यू डीजे. मॅच तापले आता. 3-11 धाबा. 3-11 नक्कीच आपण पाहू शकतोय. मग आता पाहूया कोण बनेल बलीचा बकरा. सध्या तर हे पाहायला मिळत आहे. मॅच आपण पाहिलं तर 3-11 आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. जसं म्हटलं जातं ना कि मुश्किलों का मैदान देखकर यूं भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किया किसी की जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 3-11. विकेट. ओहो विकेट मिळाली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मॅच मध्ये आपण पाहिला तर मग एनसीसीचा जलवा आणि पाहतोय आपण इथे वंशची कमाल. विकेट. थँक्यू डीजे. अजिंक्य मात्रे मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांना माहिती आहे चेंडू आहेत आता 2 धावा करायच्यात 11. या तर वेळेला आर या तर पार. याच आपण बघितला तर मग भाई वर्सेस भाई अशी लढाई पाहायला मिळेल आता. अजिंक्यने जर मॅच जिंकवला तर प्रयाग मयेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हे दिलं जाईल. बघा आता 2 मध्ये 11 आहेत. 11 मात्र आपण पाहिलं तर हा वार आणि नक्कीच आपण बघितलं तर 2 भाऊ आपस मध्ये आता नक्कीच आता पाहू शकतायत. परंतु छोटा की मोठा कोण कोण आवडेल भाडी पाहूया. मॅच आपण पाहिले तर एक दर्जेदार पाहतोय. 2-11. किंग मायाकडून आपण बघितलं पारितोषिक आलंय. अजिंक्यने जर 2 बॉल 2 सिक्स मारले तर मग 500 रुपयाचं पारितोषिक. 1 साठी देखील आपण बघितलं पारितोषिक आहे. मॅच जिंकवली तर 500 रुपये प्रशांत भोईर यांच्याकडून आहेत. पाहू शकता अजिंक्यला देखील पाहिला. भया किंग यांच्याकडून पारितोषिक आहे अजिंक्यसाठी. 2 बॉल 2 सिक्स 500. बॉल उडवलंय अजिंक्य. नामी काफी आहे. बॉल बाहेर. 6. थँक्यू डीजे. रुको जरा सबर करो, कॅमेरामॅन फोकस करो. आता पाहिलं आपण तर जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 5. 1 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेस आहे. त्यामुळे तुम्हाला 5 धावा कशाही परिस्थितीमध्ये कराव्याच लागतील. 1 मध्ये 5 कंपल्सरी चेस आहे. मग त्यामुळे तुम्हाला 5 धावा कराव्याच लागतील. आतापर्यंत आपण बघितलं यास डेफिनेटली 1 साठी आपण बघितलं तर 500 रुपयाचं पारितोषिक जर मॅच जिंकवली तर. अजिंक्य मात्रेसाठी देखील आपण बघू शकतोय पारितोषिक आहे. मया किंग यांच्याकडून 2 सिक्सर साठी आपण बघितलं तर मग 500. आणि प्रशांत जोहर यांच्याकडून सांगितलं अजिंक्यसाठी देखील 500 रुपये. अभिनंदन यांच्याकडून आपण बघितलं तर मग 1000 रुपयाचं पारितोषिक जर मॅच वर्षने जिंकवली तर. पाहू शकताय इंटरेस्टिंग मुकाबला, हाय व्होल्टेज वाला मुकाबला, क्रिटिकल वाला मुकाबला पाहतोय आपण. लिमिट ऑफ लावलाय 1 मध्ये 5. अजिंक्यचा फटका होता फलंदाज बाद. काय जबरदस्त मॅच झालाय. इंटरेस्टिंग मॅच झालाय. पैसा वसूल वाला मॅच झालाय. कॉंग्रॅच्युलेशन एमसीसी टीम, कॉंग्रॅच्युलेशन. बघा खतरनाक देवळा आली टीम. अजिंक्यचं कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे शेवटच्या क्षणाला आलंय. परंतु आपण पाहिलं तर मग थोडेसे कमी पडले. परंतु बघा शेवटच्या बॉलवर जो षटकार गेला होता तोच मागात पडला इथे. खतरनाक देवळा आली टीमला. काय जबरदस्त मॅच झाला. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स एमसीसी टीम, कौतुक करावं लागेल. छान कामगिरी. आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने आपण वळतोय. तुषारजी पाटील सर आम्हाला सांगतायत कोण आहे या मॅचचा प्लबर दावेदार. याच आपण पाहू शकताय
17 धावा आपण बघितल्या ज्याने बनवल्या आणि 3 कॅचेस पकडल्या. करण घरत, कारण की शेवटच्या बॉलवर जो ठोकलेला षटकार होता ना तोच मात्र इथे निर्णायक ठरलाय. बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडली निलेश ना. सुरेश पाटील कडून भूमिकला षटकारासाठी आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर थोडंसं थांबवतो डीजे तुम्हाला. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडूया. आपण बघितलं तर मग करण ठरलाय त्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. या करण आपण आणि मंचावर उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे ॲज अ चीफ गेस्ट जयजी भोईर साहेब आपण पाहतोय. स्थानिक नगरसेवक या विभागातील एक लाडकं नेतृत्व आणि कर्तृत्व आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि भावनेश आपण देखील यायचं तुमच्यासाठी देखील आपण बघितलं सदानंद पाटील यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग ते पारितोषिक आलेलं आहे. सध्या तरी आपण बघितलं ही मोमेंटो आहे जी ट्रॉफी आहे जी दिली जाते प्लेअर ऑफ द मॅचच्या स्वरूपात. करण या खेळाडूला शेवटच्या बॉलवर जो लगावलेला जो षटकार होता तो एक आपण पाहिला तर मग भरपूर आपण पाहिला निर्णायक ठरला गेला आहे. ही जर्सीज आपण पाहिले तर जी सामनावीराची देखील दिली जाते आहे. भावनेश आपण देखील या आणि भावनेश सध्या तरी मग विनंती करतोय भावनेश आपण असतील तर या प्लीज. तुमच्यासाठी पारितोषिक आलं होतं सिक्सरसाठी. वंश आले तर आपण या वंश तुमच्यासाठी देखील पारितोषिक आहे. वंश मॅच जिंकवला तर नक्की त्यांच्यासाठी पारितोषिक होता आणि ते दिलंय. प्रशांतजी भोईर त्यानंतर आपण बघितलं तर मग भोईर भवन यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग हे पारितोषिक दिलं जात आहे. पाहुण्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मला वाटतं की भावनेश इथे आलेले नाहीयेत. नक्कीच पाहुण्यांना विनंती करते साहेब आपण मंचावर जाऊन बसा. सध्या तरी मग भावनेश तुमचा कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा आहे. त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक जो झेल पकडला होता निलेश मला वाटतं निलेशाने पकडला होता तो आईवा कॅच पकडला होता. तुमचा देखील कॅश प्राईज आमच्याकडे आहे ते देखील आपण या. सध्या तरी मग ते येत नाही येत मग तुमचं कॉंग्रॅच्युलेशन आणि हे सध्या तरी आपण बघतो आमच्याकडे भावनेशांचा कॅश प्राईज आहे. सदानंद पाटील यांच्या माध्यमातून जे आलेलं 200 रुपयाचा कॅश प्राईज ते जमा आहे. मात्र आपण बघितलं तर नुकताच झालेला मॅच आपण पाहिला तर एक दर्जेदार पाहायला मिळाला, छान पाहायला मिळाला आणि रंगतदार मॅच पाहायला मिळाला. अशाच काही लढती आपल्याला आणखीन काही प्रेक्षकांना पाहायला मिळतील कारण की आजचा दिवस आहे खास. कारण की आज आपण बघितलं तर सगळ्या आपण पाहिलं तर मग कामगारांना असते रजा परंतु आज मुर्दा गावामध्ये या कारण की आहे MPEL ची खरी मजा. घेऊ आपण ब्रेक डीजेकडे जाऊया गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुढील मॅचच्या दिशेने आपण वाटचाल करूया. बॅक टू द डीजे.